आज मी आस्वाद रेसिपीजमध्ये बनवलेलं आहे खूप चटपटीत अशी आवळ्याची कँडी। त्यासाठी आवळे जे आहे ते आपल्याला 15 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहेत आणि वाफवल्यानंतर थंड करून घ्यायचे आहेत आणि पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। बिया सेपरेट करून घ्यायच्या आहेत। ह्याच्यातला काही मी मोरावळा करणार आहे आणि काही आवळा कँडी करणार आहे। मिक्सरला पाणी न घालताच मी फिरवून घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात मी घेतलेला आहे। 1 वाटी हा गर जो आहे तो तयार झालेला आहे तो पॅनमध्ये घेऊयात आणि 1 वाटीभर मी साखर यामध्ये ॲड केलेली आहे। साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, काहीच हरकत नाही आहे। सुरुवातीला मी मीडियम फ्लेमवरती छानपैकी साखर विरघळेपर्यंत हलवत राहिलेले आहे आणि ते तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि मस्तपैकी ही चटपटीत आवळा कँडी काही मिनिटातच तयार होणार आहे। त्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत, थोडंसं सैंधव मीठ आणि थोडंसं चाट मसाला घालून घेणार आहोत आणि 1 चमचाभर मी लिंबाचा रस सुद्धा यामध्ये ॲड करते। छानपैकी हलवून घेऊयात आणि मिश्रण पॅनला सोडेपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं। या प्रोसेसला साधारण 20 मिनिटं लागणार आहेत आणि घट्टपणा येण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर मी 2 चमचे पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घातलेला आहे। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। आता चकाकी छान येण्यासाठी इथे साजूक तुपाचा मी वापर केलेला आहे। 1 चमचाभर साजूक तूप घालून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता मिश्रण जे आहे ते पॅनला सोडायला सुरुवात झालेली आहे। अजून काही मिनिटं आपण हलवणार आहोत आणि ताटामध्ये सेट करायला ठेवणार आहोत। ज्या ताटामध्ये सेट करायला ठेवायचं आहे त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण यामध्ये पसरवून घ्यायचं आहे। साधारण 2 तास आपण हे रेस्ट करायला ठेवणार आहोत। 2 तासानंतर याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि मस्तपैकी चटपटीत अशी आवळा कँडी तयार झालेली आहे। ही तुम्ही साखरेमध्ये म्हणजेच पिठी साखरेमध्ये घोळवून सुद्धा खाऊ शकता किंवा असंच सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता। खूप छान आणि टेस्टी हा पदार्थ बनतो आणि जाता येता तोंडात टाकायला काहीतरी टेस्टी आणि हेल्दी सुद्धा हा पदार्थ आहे। नक्की करून बघा ही रेसिपी आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आस्वाद रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन। मी काही आवळा कँडी अशा पिठी साखरेमध्ये घोळवून ठेवणार आहे। अप्रतिम चवीचा हा पदार्थ बनतो। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।